नमस्कार युवक मित्रांनो, मी दिलीप कुलकर्णी आपल्याशी संवाद साधतो या 31 डिसेंबरच्या रात्री। आज खूप चांगल्या वातावरणामध्ये तुम्ही आहात आणि 31 डिसेंबरची रात्र आणि नव्या वर्षाचं स्वागत एका वेगळ्या तऱ्हेनं करण्याचा तुम्ही काही संकल्प करून इथे आलेले आहात। मला खूप आनंद होतोय। खरं हे आपलं नवं वर्ष नाही, नवं वर्ष आपला हे नव्याची अनुभूती देणारं असतं, गुढीपाडव्याला म्हणा किंवा दिवाळीच्या पाडव्याला म्हणा। पण काही एक सांस्कृतिक आक्रमण झाल्यामुळे आपण 1 जानेवारी हा सुरुवातीचा वर्षाचा दिवस मानतो। हरकत नाही, कुठलाही एक दिवस आपण वर्षारंभ मानायला हरकत नाही, पण तो दिवस साजरा कसा करायचा हे फार महत्त्वाचं आहे। आनंद चांगलाही असू शकतो आणि विकृतही असू शकतो आणि दुर्दैवानं 1 जानेवारी साजरा करण्याचा जो आनंद आहे हा विकृतीकडे झुकलेला। आपण सगळ्यांची काय पद्धत असते जाणता आणि त्यामध्ये हा बदल करण्याचा उपक्रम मनशक्ती करते आहे आणि आपण सगळेजण त्याला साथ देता आहात, ह्याचा मला खूप आनंद होतोय। आनंद खरं तर फक्त दारू पिण्यामुळे मिळतो म्हणा किंवा वेडवाकडं नाचण्यामुळे होतो असं मला कधीच वाटत नाही, किंवा ह्यामधनं आनंद मिळतो ह्यावरती माझा विश्वास नाही। हा जो आनंद जर असेल तर तो विकृत आहे असं माझं मत आहे। कुठेतरी आपल्या आनंदाचं चांगला आनंद, विधायक आनंद आणि विकृत आनंद, वाईट आनंद असं आपल्याला वर्गीकरण करावंच लागतं आणि आपली एकूण जी सगळी वागण्याची पद्धत आहे ही विकृत आणि वाईट आनंदाकडनं चांगल्या, विधायक, सात्विक, शुद्ध अशा आनंदाकडे जावी असं मला नेहमी वाटतं। आणि कुठेतरी हा आनंद शोधण्याची प्रक्रिया माझ्यामध्ये जी झाली ती तुमच्याशी मला शेअर करावीशी वाटते। मी 1982 मध्ये 1983 साल असेल कदाचित, कन्याकुमारीला विवेकानंद केंद्रात गेलो होतो। असं डिसेंबर अखेरीला 12 जानेवारीपर्यंत ते शिबिर होतं। त्या शिबिरामध्ये मला हॅपीनेस ॲनालिसिस हा विषय पहिल्यांदा ऐकायला मिळाला आणि आपल्याकडे उपनिषदामध्ये ह्या आनंदाचं परीक्षण केलं गेलेलं आहे। तर सार मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की कुठेतरी आनंद हा बाहेर नाहीच आहे, तो आतमध्येच आहे आपल्या, हे या सगळ्याचं सार। आपल्याला बाह्य वस्तूमधनं, उपभोगाच्या वस्तूमधनं आनंद मिळतो, पण तो आनंद त्या वस्तूमध्ये नाही आहे, कारण वस्तूमध्ये असता तर वस्तू संपल्यावर आपल्याला तो मिळाला नसता किंवा तो कमी कमी होत गेला असता। आपण सध्या म्हणतो लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, ही उपयोगिता कमी होत गेली असती, आपण पाहतो सगळं। त्या वस्तूमध्ये आनंद नाही आहे, तो स्थलसापेक्ष आहे, कालसापेक्ष आहे, बाहेर न मिळणारा आनंद। खरा आनंद जो आहे, शाश्वत आनंद, हा आतमध्ये आहे आणि त्याचं मुख्य जे आपल्याकडचा उपाय सांगितलेला आहे हा मनाची शांत अवस्था, मनाची साम्यावस्था हे आनंदाचं स्थान आहे असं आपल्याकडे उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे हा आनंद बाहेर न शोधता आत मिळवायचा आहे हे मला त्या ठिकाणी कळल्यानंतर माझी जगण्याची दिशा, विचारांची दिशा पूर्णपणे बदलून गेली। आणि मग हा आनंद शहरामध्ये नाही, तो अधिक आपण निसर्गाच्या जवळ गेलो तर आपल्याला मिळेल, कारण मनाची शांती त्या ठिकाणी मिळते। शहरामध्ये मन विचलित करणाऱ्या खूप गोष्टी असतात। ही मी तुम्हाला गोष्ट सांगतो 1983-84 मधली। त्या काळानंतर ह्या मन विचलित करणाऱ्या गोष्टी, मन संतुलित करणाऱ्या गोष्टी खूप वाढल्या शहरामध्ये। टी व्ही त्या काळात फार नव्हते, आता खूप झाले घरोघर। मग नंतर मोबाईल आले, इंटरनेट आलं, कॉम्प्युटर आला, सगळ्या गोष्टींमधनं आपलं मन विचलित करणं हा प्रकार चालू आहे। ही जी आनंद ह्या वस्तूमधनं मिळवायची, करमणुकीची आजची जी माध्यमं आहे, ज्याला आपण मेनस्ट्रीममधली माध्यमं म्हणतो, त्यामधनं मिळवायचा प्रकार जो आहे हा पुन्हा पश्चिमेकडनं आलेला आहे। की ज्या ठिकाणी आपल्याला म्हटलं होतं की एक्सायटेशन ऑफ माइंड, मन उत्तेजित करणं, हे त्या ठिकाणी याच्या सगळ्याचं एक मूल अशा तऱ्हेचं कारण बनून घ्या की मन आपलं उत्तेजित राहायला पाहिजे, साधारण एक्साइट राहायला पाहिजे। आपली कल्पना मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगळी आहे, मन शांत होणं, पॅसिफिकेशन ऑफ माइंड ही आपल्याकडची कल्पना आहे। आणि मला असं वाटलं की शहरामध्ये आता हे होणं शक्य नाही, आपण खेड्यात गेलं पाहिजे। म्हणून मी आणि माझी पत्नी आणि आमचा पहिला मुलगा 2.5 वर्षाचा असताना आम्ही कोकणामधल्या एका खेडेगावामध्ये गेलो, कुडावळे नावाच्या। आता गेली जो 30 वर्ष आम्ही त्या ठिकाणी राहतो आहोत। आणि खरा आनंद जर मन शांत व्हायला हवा असेल तर निसर्गाच्या साथीमध्येच हे होऊ शकतं, शहरात राहून होऊ शकत नाही। ह्या एका निष्कर्षाची माझ्या जवळपास रोज पुष्टी होतीये असं मी म्हणेन। त्या ठिकाणी निसर्गातले प्रत्येक निसर्गाचं रूप जे आहे हे आपलं मन शांत करतं, आनंदित करतं। आता सध्या पानगळीचा सीझन सुरू होतो आहे। ही अशी खराड्यासारखी झालेली झाडं जी आहेत ती इकडे वाईट नसतात, खरं तर एक तात्पुरती त्यांची एक अवस्था असते ती। ही पुन्हा पालवतात चैत्रामध्ये, आपलं नववर्ष चैत्रामध्ये सुरू होतं, ज्यावेळेला वसंत पालवी आपण ज्याला म्हणतो, चैत्र पालवी ही प्रत्येक झाडावर आलेली असते। तो आनंद देणारा क्षण असतो, हिरवीगार पालवी, हिरवगार नटलेला निसर्ग। उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो ते आमच्याकडे कोकणामध्ये भरपूर फळं सगळीकडे लगडलेली असतात, झाडांना आंबे लगडलेले असतात, कोकमा असतात, करवंद असतात। त्याचा आस्वाद घेण्यामधला आनंद आहे, नुसतं पाहण्यामधला देखील आनंद आहे। धो पडणारा पाऊस हा आनंदाचा फार मोठा एक निदान ठेवा असतो। शरदातलं चांदणं पाऊस संपल्यानंतरचं हे आनंदाचा ठेवा असतो। आज शहरामध्ये आपण पाहतो कोजागिरी नावाची गोष्ट काही उरलेली नाही, आपण प्रकाशाचं एवढं प्रदूषण करून टाकलेलं आहे की शांत चांदणं,
काय आपण ज्याला म्हणतो पिठूर चांदणं ह्याचं कुठे उरलेलंच नाही शहरामध्ये. आपण दिवे लावून दूध पितो कपबशीनं, त्याला आम्ही कोजागिरी साजरी केली म्हणतो, पण त्या दिवशी आपण ढाड्या संगीत वाजवतो आणि मोठे DJ लावतो त्या ठिकाणी. तो की खरा आनंद नव्हे. जे खरोखरी शांत चांदणं आहे कोजागिरीचं, हे अनुभवायला आपण खेड्यात गेलं पाहिजे, निसर्गाकडे गेलं पाहिजे. काळोख्या रात्रीचा आनंद जो काही आहे पुन्हा आपल्या शहरामध्ये आता उपलब्धच नाही. सगळीकडे प्रकाशाचं एवढं प्रदूषण झालं, काळोखच कुठे नाही. ही मिट्ट काळोखी रात्र आणि चांदण्याने भरलेलं आकाश जे काही आहे अमावस्येच्या रात्रीचं, हे पुन्हा अनुभवायला आपल्याला खेड्यामध्ये निसर्गामध्ये मिळू शकतं. आता वाहणाऱ्या नदीमधलं स्नान, अंघोळ हे आपल्यापाशी आता अस्तित्वात असलेली गोष्ट नाही. आपण वॉटर पार्कमध्ये जातो आणि 500 रुपये माणशी त्या ठिकाणी पैसे मोजायचे आणि त्या घसरगुंडीवरनं आपण उडी मारायची पोहण्याच्या तलावामध्ये. हा आपल्याला पैसे देऊन आनंद मिळवावा लागतो आणि ते पाणी पंपिंग करण्याकरता पुन्हा ऊर्जा खर्च करून प्रदूषण आपण निर्माण करत असतो. आमच्या गावामध्ये नदी वाहते सुंदर. ती पावसाळ्यामध्ये जरा थोडीशी गढूळ वाहत असते. म्हणजे गणपतीनंतर नदीचं पाणी स्वच्छ होतं. या नदीवर आंघोळीला जाणं आणि धबधब्याखाली बसून शांतपणे त्या धबधबा आपल्या अंगावरती पडतोय, हा जो आनंद आहे हा पण निसर्गामधला एक आनंद आहे. पशु पक्षी बघणं हा सगळा मोठा एक आनंद असतो. मग ते अगदी छोट्या चिमणी कावळ्यापासून ते धनेशापर्यंत सगळे पक्षी असतील, हा एक आनंद आहे त्या ठिकाणी. मातीच्या घरामध्ये राहण्याचा आनंद आहे. सारवणाच्या जमिनीवरती राहण्याचा आनंद आहे. घरामध्ये कुठल्याही आपल्या गॅजेट न वापरता निसर्गाच्या सूरतालांशी लयीशी एकरूप होऊन राहण्यामध्ये एक आनंद आहे. मला वाटतं की हे सगळे आनंद आपण केव्हा तरी उपभोगायला हवेत. आणि त्यामध्ये बेसिकली तो आनंद उपभोगण्याचा म्हणजे अशा वस्तूच्या उपभोगाचा नाही आहे, तर मन शांत आपलं कसं होतं, मन शांत कसं राहतं, हा त्याच्यामधला आनंद आहे. आणि असं जेव्हा आपण राहायला लागतो त्यामुळे मला वाटतं सगळी जीवनशैली जी काही आहे, लाईफस्टाईल आपली जी काही आहे, ही निसर्गस्नेही बनून जाते, इको फ्रेंडली लाईफस्टाईल आपली बनते. तसं जगण्यामधला एक पुन्हा आनंद आहे की निसर्गाची हानी न करता निसर्गाच्या सूरतालांशी एकत्र आणण्याचा साधत आपण जगतो. निसर्गावरचा आपला भार कमी होतो, आपला इकॉलॉजिकल फूटप्रिंट कमी होणं, आपला कार्बन फूटप्रिंट कमी होणं, आपली जीवनशैली अधिकाधिक रिन्युएबल रिसोर्सेसकडे जाणं, रिन्युएबल एनर्जीजकडे जाणं, या सगळ्यामधून पुन्हा मिळणारा निसर्गाच्या जपणुकीमधला एक आनंद आहे. आणि कुठे आपण जागतिक समस्यांना, जागतिक तापमानवाढ असेल किंवा संसाधन संपण्याची समस्या असेल, बायोडायव्हर्सिटी कमी होते समस्या असेल, ह्या सगळ्यांना उत्तर आपण देतो आपल्या जीवनशैलीमधनं, निसर्गावरचा आपला भार कमी करून. हा पुन्हा एक मोठा आनंद आहे. आणि हा सगळा आनंद व्यावहारिक स्तरावरती मिळत असताना आपले विचार चांगले राहतात, आपलं भावना मन संतुलित राहतं, भावना चांगल्या राहतात, सगळ्या जगाच्या भल्याचा विचार आपल्यामध्ये येतो. आणि निसर्गाप्रमाणेच आपण सगळ्यांच्या भल्याकरता निसर्ग चक्रामधले एक साखळी होऊन राहणं, हा एक आनंद जो काही आहे हा पुन्हा एक वेगळा आनंद आहे. मला वाटतं ह्या सगळे आनंद ह्या आपण साजरे करत असताना वेगळ्या तऱ्हेनं ही एक जगण्याची शैली बदलून मिळणारा जो आनंद आहे, इको फ्रेंडली लाईफस्टाईल बनल्यामधला जो एक आनंद आहे, तो आपण सगळ्यांनी केव्हा तरी अनुभवायला लागावा. तो जिथे आहोत तिथून सुरुवात करता येईल निसर्गावरचा भार कमी करण्याची. मग तो पाण्याचा वापर कमी करणं असेल, विजेचा वापर कमी करणं असेल, मोबाईलचं तंत्रज्ञान आपल्या जीवनामधलं कमी कमी करत जाणं असेल. तर कुठेतरी मी असं म्हणेन की रिसोर्सेस, एनर्जीज आणि टेक्नॉलॉजीज ह्या तीनचं डाऊनसायझिंग करत आपण निसर्गस्नेही जीवनशैलीकडे जाऊ शकतो. आणि जर शक्य तुम्हाला झालं तर केव्हा तरी तुम्ही खरोखरीच निसर्गाच्या साथीत कायमचे राहायला जा, खेड्यामध्ये जा, त्याच्या पलीकडे जंगलामध्ये जाता आलं त्याहून अधिक चांगलं. जेवढं आपल्याला खालच्या उतरता येईल उपभोगांच्या स्तरावरती तेवढा आपण उपभोग कमी करत जावेत, त्यांना आपल्याला खूप चांगला आनंद मिळेल. जेवढे उपभोग कमी होतात, आउटर ग्रोथ जेवढी कमी होते तेवढी इनर ग्रोथ आपली वाढायला लागते. आणि इनर ग्रोथ किंवा इनर डेव्हलपमेंट जी आहे ही अधिक महत्त्वाची आहे. ती खरा आनंद आपल्याला देते, कारण त्यामध्ये आपलं मन अधिकाधिक शांत होतं. आणि ह्या आनंदाकडे तुम्ही केव्हा तरी जावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला हा प्रवासाकरता तुमच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.